काय रे, तुझ्या हातात एवढे पैसे? पगार झाले ना. अरे वा, म्हणजे सगळा पगार काढलेला दिसतोयस बँकेतनं. हो, तोच मोजतोय. का बँकेतनं मोजून नाही दिला? तू स्वतः अगदी मोजतोयस ते? हिशोब करतोय, उधारी फेडायची ना. तांगडे, अरे काय रे तुझं? म्हणून तुझ्या हातात लक्ष्मी टिकत नाही. काय आधी उधाऱ्या करायच्या आणि मग त्या फेडत बसायच्या, मग पुन्हा तू आपला रिकामा, पुन्हा तू उधाऱ्या मागायला मोकळा. काय तांगडे, हे चक्र कधी संपत नाही. नवरेसाहेब उधारी चैनीसाठी नाही, गरजेसाठी घेतली होती. घरचा प्रश्न होता, शेतीचा. नवरेसाहेब, मी तुमच्याकडे मदत मागितली तर तुम्ही नाही केली, ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती त्यांनी मात्र केली. काय तांगडे, अरे खरं म्हणजे मी तुझ्या भल्यासाठीच तुला मदत केली नाही. सगळ्या उधाऱ्या फेडल्यानंतर तू खाणार काय? पुन्हा माझ्याकडेच येणार ना उधारी मागायला. हा काय तांगडे, रोज मरे त्याला कोण रडे, अशी अवस्था झाली तुझी. मोज मोज पैसे मोज. ऐक, गुड मॉर्निंग. दमले बाबा. का ग एवढी दमलीस? घरापासून चालत आलीस की काय? ईशा, काही काय चालत कशी आहे तुम्ही? अहो नाही, लाईटचं बिल भरायला गेले होते ना, म्हणून दमले. बापरे, केवढी ती रांग देवा, आणि त्यात हा उकाडा. गरगरल्यासारखं झालं नुसतं मला. बस बस, शांत बस, बरं वाटेल तुला. काय हो, किती काळजी घेता तुम्ही माझी. माणुसकी, माणुसकी म्हणतात त्याला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. हे काय काका? काय चुकलंय? काका, मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे काही दिवसांपूर्वी तुम्ही याच कम्प्युटरला हात लावायला घाबरायचात, आणि आज सहजपणे हाताळताय. खरंच खरंच काका, माणसाने जर ठरवलं ना तर तो काहीही करू शकतो. आणि याचं मोठं उदाहरण आज माझ्या समोर आहे. खरंच खूप प्राऊड फील करतोय काका मी तुमच्याबद्दल. काका, हे तेच सॉफ्टवेअर आहे ना ज्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला विचारत होतात? मला सुद्धा आलं नव्हतं. हो, हे अकाउंटच सॉफ्टवेअर आहे. काय ग्रास्पिंग पॉवर आहे काका तुमची. किती कमी दिवसात शिकला तो तुम्ही. हॅट्स ऑफ टू यू काका. काहीतरी तुझं. काहीतरीच काय, बरोबर बोलतोय अमित. ऐक, नजर लागावी अशी प्रगती केली. हा, दृष्टच काढायला हवी नाही. नंदिनी मॅडम, मी काय म्हणते, उद्या मीठ मोहरी घेऊन या ना, किंवा भाकरीचा तुकडा आणा. दृष्ट काढा काकांची. हे सर, उगाच काहीतरी. तुम्ही उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. मला अजून खूप शिकायचं आहे. पण मी हे जे काही शिकलोय ना, त्याचं सगळं श्रेय जयला जातं. त्याने मला ना खूप सोपं करून सांगितलं. लहान मुलांना हात धरून अक्षर गिरवायला शिकवतात ना, तसं समोर आपल्या एक लहान मुलगा बसला असं समजून त्याने मला शिकवलं. त्याने मला शिकवलं नसतं तर माझं काही खरं नव्हतं. म्हणून माझ्या या यशाचं श्रेय मी गुरुवर्य जयराम खानोलकर यांना देतो. अरे बापरे,
काय लाडू फुटतात कुणाच्या तरी मनात. काका जयचं कौतुक करतायत हो की नाही? तुझं करतायत का कौतुक? अरे हा बाला जय. गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता हे तुझ्याच बद्दल बोलत होते. जय, अरविंद काकांनी तुला गुरुवर्य म्हटलं. जुई, किती समजावायचं तुला? आवर जरा स्वतःला.